वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणैरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्णपदनेत्र सुवासवदन कंठाटोपीचमाला दंडकमंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय अजय गणना परस्पर कवेल सदना ब्रह्मानंद ऐतिवरा जय जय अजय पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालाग्री समग्र तुझ रूपे नटलासी कर्ता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे यद्धिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनी निर्गुण रूपे नटल्याचे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांचे ही नावरे विष्णू शंकर एकच रे कोणतीत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर्णिता दूढ ठेविला चरणी माता रक्षा विमजेसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय दे जे सदैव ताप पाप आणि दैन्य सर्व जाऊन सोन लोक सक देऊने परलोक साधन करावे दुस्तराव सागर याचे पावाय पहिले तीरथ नामतनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरे सोन नाना कृष्ले प्रकटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशींतव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक माळ गायत्री मंत्र जप. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्
तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् शान्तिमन्त्र ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तष्टुवासतनुविव्यासं देवहितं यदायु ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शान्ति 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 ओं नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वचि अवतमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचा नवमशिष्यम् अवपुच्छातात् तव पुरस्तात् अवरोत्तात् तव दक्षिणातात् अवचोद्वातात् अवधातारात् सर्वतोमा पाहि पाहि त्वं वाड्मयस्तम चिन्मय त्वमानन्दमयस्तम ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दातिथियसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तमनयात्मयो विज्ञानमयोऽसि सर्वजगति तं तोयो जायते सर्वजगति तं तत्ततिष्ठति सर्वजगति तं तैलमिष्यति सर्वजगति तं तयि प्रत्ययति तं भूमिरापो नलो नीलो नभ तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतं कं कालत्रयातीतं तं देहत्रयातीतं तं मूलाधारसितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकं तं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा भूर्भुवस्वरम गणादिपुरमश्चर्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्दुलसित तारनरुद्ध एवत्तरम् अनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्तमरूपं नादसन्धारं सहितासन्धि सैष्या गणेशविद्या गणकरुषिणी शुद्ध गायत्री छंद गणपतिदेवता ओं गं गणपतये नमः ओं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तचतुरस्रं पाशमुखशुधारि नवरथवदहस्ति बिभ्राणं मुषकध्वजं रक्तलम्बोदर शुक्रपर्णक रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुभूषितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतसृष्ट्या प्रकृते पुष्पात्वरम् एवं ध्याति नित्यसो योगी योगिनावरः नमो वरात्पतये नमः गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तुष्टुवासतनुविव्यासं देवहितं यदायु ओं सत्येन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेम स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शांति 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 श्री गुरुचरित्र अध्याय 36 श्री गणेशाय नमः शिष्योत्तम नामकरण लागे सिद्धाची याचने विनवितेचे करजोडीने भक्तिभावे करुणे सिद्ध म्हणे नामदार का पुढील कथा असे नाही का एकचिते तुम्ही एका ज्ञानवय समसंचित या गणगापुरात होता विप्रवेदर ते विरक्त आणि भविष्यत कर्म मार्ग वर्तत असे न घेतला अतिग्रह त्याने परांनासी जाऊन मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीची तया ग्रामे प्रतिदिवशी विप्रयती आराधनेसी सहस्र संख्या म्हणताचे मिष्टांना घालते परियसे एकूण येथे विप्रणारी नाना परी दुःख करी का परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात आपला पती दैवही न कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तत एके तयास्थानी आला विप्र महादने अपर पक्ष करणे म्हणे म्हणून आला परिस तयास्थानी विप्रांची क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या स्त्रियांशी आवंतिले परियेसा देखून येथे विप्रवाणी तपती जवळ आली त्वरित सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करते माझे मन मिष्टांना पूर्व जेवावेत एकूण तिचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखी जावे करी भोजन आपण अन्न घडे म्हणतसे निरोप घेऊन त्यावेळी गेली त्या गृहस्थाजवळ आपण भोजन काढे म्हणून पुसे तयासी विप्रमाणे ती येसी आम्ही सांगू दंपतीशी बोलवी आपल्या पतीशी तरी आपले गृह यावे विचार करून मानेचे आले निर्जय गुरुपाचे नमन करी साष्टांगाचे अनेक परी विनविते म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपले पतीशी सांगणे अवंते बर्वे येत असे सांगू म्हणे दंपतीशी माझा पती नायक वचनाचे नवचे कधी परान्नसे काय करू म्हणत असे एकूण तिचे वचन गुरुमूर्ती असे वदन बोलवणे तक्षण सांगते त्या द्विजासे श्री गुरुमंदी त्याशी जावे तत् आमंत्रणेसे तुझ श्रेयचे मानेचे असे मिष्टांना जेवावे तिचे म्हणीची वासना तू अपूर्वी कारण सदा दूषित अंतकरण कुलश्रेयचे असू नये एकूण श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवते असे कर जडून न घे परान नेम असे गुरुवचन जो करी तो पडे रौरवागरी निरोप तुमचा शिरी जाईना स्वामी म्हणत असे पुसणे श्री गुरुचे आले दाम्पत्य आमंत्रणासी आनंद झाला बहु असे तया विप्रश्रियेचे पितृनाम उच्चारण संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टांना वाढेते त्या दंपतीचे भोजन करीत समस्याचे दिसे विपरीत तिचे श्वान सुकर होणे हर्षी समागमे जेवित ते कंटाळले तिचे मन उठे आपण त्या जुनांना जेवितो ते ब्राह्मण त्या समस्तांचे सांगत असे ऐसे परिपती सहित आलिनारी चिंता करीत पती सांगे वृत्तांत श्वानवशिष्ट जेविदेस स्त्री असे म्हणे तो ब्राह्मण तुझे आपले दैवने घडले आपण परांना उच्चिष्ट स्वान शुकरांचे एक ऐसे कोपन श्री ऐसे आले दोघे श्री गुरुपाशी नमन करती बक्षिते एका श्रोते एक जिते श्री गुरु म्हणते ते ऐसे कैसे सुखा परांनासे सदा दूषित पतीशी पुरले आपले मनोरथ चिंता करीत बीजवर म्हणे स्वामी काय करे दोष घडला अपर व्रत भंग झाला म्हणून परान न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे म्हणे मिळाली सतीवैरीने दोष आपणा घडविले एकोणी तयाचे वजन श्री गुरु म्हणते असून
पुरविली. स्त्रियेची वासना आता तिचे मनात आले. कधी नवचे परांनासे वर्तेल तुझ्या वाक्यसरशी, न करी चिंता मानाचे दोष तुझा नाही जाण. आणि एक सांगे तुझं जेणे धर्म घडते सहज, घडला असे एखादा द्विज देव पितृकर्माविने. कोणा न मिळे विप्रतासी, जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जासी, अनंत दोष असे जाणार. श्री गुरुचे वचन ऐकून विप्रसाष्टांगी करी नमने, विनवी तसे कर जोडणे, विनंती माझी परीसी. अन्न घ्यावे कवनाचे घरी, घडती दोष कवना परी, जाऊ नये कवन्या घरी, निरोपावे स्वामी. श्री गुरुमंती विप्रांसी, अन्न घ्यावयासी घरे पुससी, गुरु हवानुदी अर्षी, जेवावे शिष्य वर्ष घरी. वैदिकादी विद्वजन, मातुला आपुला अश्वासुरजन, सहोदरी साधुजन, गृही अन्न जेवावे. अडला विप्र ब्राह्मण विना, त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन, दोष नाही अवधारा. विप्रमणे श्री गुरुशी माझी विनंती माझी परी येसे, निषेध अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये. बहुजन एक अन्न करती पृथक विश्व वेदन करीते, वर्जावे अन्न विप्रजाती, महादोष बोले जे. धनर कविता आम्हासा घरी, कृप निर्दैव्य विचारी, दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे. दंभार्थाने जप करी अथवा काम्यरूपे जरी, द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये. कुळदैवत माता पिता सोडून जाय तो परता, आपल्या गुरुचे निंदिता जेवू नये त्याच्या घरी. आपल्या कन्या जमाताशी क्रोधे करून सदा दुषी, न घ्यावे अन्न त्या घराचे, निपुत्राच्या घरी देखा. समस्त दृष्ट परानाशी घडले ते देखा ब्राह्मणासे, तैसे ती जाना परे स्त्रीचे संग केले नरक होय. परगृही वास करता जाय आपली लक्ष्मी त्वरिता, अमावस्येसे पराना जेविता, मास पुन्हा जाय देखा. आपल्या कन्याच्या घराशी जाऊ नये भोजनाशी, पुत्र झाले कन्याशी चुके जावे अवधारा. सूर्यचंद्र ग्रहणाशी अन्न घेऊ नये परियेसे, जाता मृत सुतकेसे जेवू नये परियेसा. ब्राह्मणाचा आचार कवन राट द्विजवर, तैसा करीचे नर त्यांची कैचे धन्य असे. विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले, या कारणे दरिद्र झाले सर्व स्वधर्म नष्ट होऊनी. विप्रविनवी स्वामींचे आमची विनंती परियेसे, आचार धर्म कैसे निरोपावे दातारा. पाराश धर्म ऋषींशी सांगेन आचार परियेसे, जने होया अप्रयासी सर्व सिद्धी पावते. ब्रह्ममूर्ती उठणे श्री गुरु स्मरण करुणे, मग द्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्य केतु सह सनत कुमार, सनक नंद सह स्मरावे तये वेळी, सह नारद दुंबर देखा. स्मरावे सिद्धयुगी एका, सप्त समुद्र सजे का, स्मरावे सप्त पितृदेवता, सप्त ऋषींचे स्मरणे, सप्त द्वीपे सप्त भुवनी, समस्त नामे घेऊन मग म्हणावे प्रातस्मरण, मग उठावे शयनसान. आचमन करून दोन्ही लघुशंकेचे जाऊनी, शौचाशमन करावे भोजनपूर्वी अपरधुनी. जांभई आली शंकली दोन्ही, लघुशंकेचे शौची दोन्ही, आचमन करावे अधो आयु शब्द झाली. वोकटे काही दृश्य देखली या दोन्ही वेळा आचपणे, सुची होई परियेसे, जवळी उदक नसले. श्रोत्राचमन करा निर्धारी, स्पर्शावे चक्षुश्रोत्री, त्याने पवित्र परियेसी, गायत्री जपा व्यतिरिक्त. वरकड जपावे आगमोक्त, मग होता अरुणोदित ब्रह्मभूमीसी जाईजे. यज्ञोपविध कानी ठेवणे, नैऋत्य दिशे जाऊन डोई पालव घेऊन अधोमुखी बैसावे. व्रतबंध झाली या ब्राह्मणासहीची, आचार परियेसी चारी वर्ण, हाचा उद्देश शौचविधी बोलिला. विप्र दक्षिण तळा हाती पाच तीर्थ विख्यात असे, जे बोलते असे श्रुती तेही आता सांगेन. अंगुष्ट मूळ तळा हातेसे ब्रह्मतीर्थ, अग्नितीर्थ परियेसे, अंगुष्ट तर्जने मध्य प्रदेशी पितृतीर्थ असे जाण. चतुरंग तू गुळतळेवेवरी देवर्तीर्थ असे निर्धारे, कनिष्ठ का भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाण. तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ कराशी, आचमन ब्रह्मतीर्थाचे करावे ब्रह्मविवदने. ब्रह्मतीर्थ आचमन तेथे केशव नारायण माधव म्हणेन, देवतीर्थे उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त दोन्ही दोन्ही त्रिविक्रम वामल गाल स्पर्शने, बिंबोष्टी तळ असे ठेवणे, श्रीधर नाम उच्चारावे. पुनरुपे हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी, सव्या हस्त पंचांगुलीसी द्यामधरे श्रीस्थाने. चतुरंग गुलपुष्टेशी संकर्षण ग्रहणेशी, तर्जने आदी अंगुष्ठेशी मनावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुनाष्ठानामिके अनुरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांशी, श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिकेसी, अधो क्षजनारसिंह म्हणायचे अच्युते नाभी जनार्दन. हृदयस्पर्शी पाचांगुली उपेंद्र शीर्षी देखा, हरे श्रीकृष्ण भुजासे का, पाच अंगुली विधीपूर्वक. येणे विधी स्पर्शावे श्री गुरुमंती ब्राह्मणासे, आचमन विधी आहे येसी ते करती भक्तीसे. दैनकेचे त्याच्या घरी करावे प्रातस्नान, त्याने होय सर्वसाधन, तबल युका आयुष्यवर्धन प्रातस्नान केली. अशोक संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मलवारी, स्नान करायची परी सांगेन एक ब्राह्मण. अग्निस्थान भस्मस्थान अथवा करावे वायुस्थान, मंत्रस्थान करावे दिने अपोष्ट मंत्राचे. आणि स्थान फळे असे ज्याचे असेल भावभक्ती, गुरुदेवता दर्शनाचे तीर्थस्थान फळ असे, अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्ती घेता अंगावरती प्रक्षिता तीर्थस्थान फळ असेल. प्रातस्नान करावे शिष्यतोदक उत्तम परीचे, अशक्य असेल देहाचे उष्णदक करावे. स्वभावी पवित्र असे, उदकवरी झाली अग्निसंपर्क पवित्र झाले, उदिक अधिक गृहस्थानी मुख्य असे. प्रथम शीतोदक घालून पश्चात उत्तोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा. नदी तीर असे नर असक्त असे शरीर स्मरण करून नदी
निर्धार व आद्रवस्त्र अंग पुसावे. मंगलस्नान विधान सांगणे एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांती न सोमवारसी मंगळवारी मृत्यूपर्यंत लक्ष्मी पावे बुधवारी धन आणि होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संतप्त प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगलस्नान करावे. नदीस्नान प्रवारमुखी गरी प्रतरमुखी संध्याकाळी द्वक्षीमुखी स्नान करावे. अवधार श्रुतवस्त्र ब्रह्मणाचे मुखी करावे परवाचे उपावे उपवस्त्र बहिर्वसी उत्तरवस्त्र आणि धोत्र नेसेले विभूती परिकरी लावावी. मंत्रविधान पुरधरी भस्म धारण करावे. भस्म शुद्धन मिळी जरी गोपीचंदन लावावे. दारावरी मुख्य उदरी वरकड मृत्तिका अग्राह्य विवाह दिवोजन दिवसी देवकृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगी स्नानानंतर सुतकेसी गोपीचंदनवर जावे. प्रातसंध्येचे विधान सांगणे एका ऋषीजन नक्षत्र असते आरंभून अर्धे सूर्याची द्यावे. सूर्य होतात व जप करीत उभे असावे. उदय स्मरे अर्धे द्यावे तत्पर देणे सर्व व्यर्थ. गायत्री मंत्र जप करीत शिखा बांधवी त्वरित आसन घालून निरिता चित्त दृढ करावे. ब्रह्मतीर्थ त्रिराच्यामध्ये विष्णू नामस्मरण प्राणायाम विस्तारणे ध्यानासपूर्वक करावे. ब्रह्मपूर सर्व म्हणून प्राणायाम करावे. तिने त्रिपदा गायत्री नंतर जपे जपानाचे सर्व सिद्धे. आता करा मार्जनाचे सांगणे एका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेचे त्याने विधी करावे. अर्ध द्यावाचे विधान सांगणे एका ऋषीजने गोशृंकायतके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोनी सायं प्रतारत्वरितीने हंस शुचीजन मंत्रेचे मध्याने अर्ध द्यावे. अवधारा त्यात मध्ये उभे बरवे साधे साधन बैसून द्यावे. आचमन त्रिवार करावे. करा प्रदक्षिणा आस्वादित. अर्ध्या देवाच्या कारण सांगणे एका विस्तारूने राक्षस मंदिर दारुणे 30 कोटी अहो देखा सूर्यसवे युद्धाचे नेते ते पर्ययचे संदेह पडे देवाचे सुर होईल पराजय. अपजवता सूर्यसी उदय अस्तमान नवे पर्ययसी कर्मेन चालते ब्रह्मासी स्वहा सुद्धा कारण चाले. याचे कारण अर्ध देते तिचे आयुष्य वज्र होती जाऊन दैत्य लागती पदमाते परम भवती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मवंश त्याची बदली या घडती दोष दक्षिणाधारी दोष असदित म्हणून ब्रह्मा त्याच्या बापाची भूरदक्षिणा दोषचारी बावले प्रेतावरी प्रदक्षिणा म्हणणे असे. गायत्री जप केली घरी एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिकांना आदिसे त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहेत अधिका हो अग्निहोत्रादी स्थानिक शताधिक फले असते. तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे शतकोटी फल हरी सन्निधी ईश्वर सन्निधी अनंत फळ भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करीत मनोहरी दुःख होय त्याचे अभारे तृण भाग्य यश जाय. भस्मासनी वेदिकाशी कमलासनी सुखपर्यसी कृष्ण जनने ज्ञान प्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष स्त्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पाप जाती पोळेन यज्ञ प्रज्ञाधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचिते पर्यस नाम म्हणत अशी विशेष अक्षर दोन्ही पाप हरे. मंत्र मनकार मन आपले मन त्रकार नाम आपला प्राण मन प्राण एकवटेने जप करावा. एकचित जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असते त्रिभुवने जकार जन्म विच्छेदन पकार जन्म बाप दोरे. चारी वेदांशी मूळ एक गायत्री मंत्र असे एक याचे कारणे जपावे निका वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर वृता जन्म घेता सुकर का जाप करा निर्धार चिंतिले फळ पाविले. न उदके बैसोनी त्वरित होय प्रज्ञा सांगितलं त्या कारणे अग्नी तीन विप्रमुखे आहवयन ग्राहात पत्र दारे दक्षिण्यग्रे तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्क होता. ते ज्योतजय अग्नीचे उदकवर जाय या कारणे बैसे जे आपण सुभासन हात स्पर्शने नाभिस्थानी प्रातकाळी जपावा. मध्यान्नी जवळ हृदयस्थानी जपावा. माळा धरणे मुखे स्पर्शने सायंकाळी जपावा. उभे करावा प्रातदिन बैसोनी की जे मध्यान्ह काळे अथवा उभे राहून त्रिवेळ उभय पक्षी करावा. बैसोनी जपावा सायंकाळी पावा. वृक्षमन निर्मळे जवळी वृक्ष नासे जवळे नासाग्र जयनी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थाश्रमे जप नेमिला अष्टोत्तरी वानप्रस्थेतीश्वर सहस्रमुख्य करावा. संधी विग्रह जरी अष्टविशांती करा पुरी अष्टकवनारी दाह केवळ जपावा. उत्तम पक्ष करा मानसे मध्यम चुके गप्य स्फोटसी प्रकट वाक्यासरशी कनिष्ठ प्रकार पर्येत. त्रिपाद करती गायत्रीसी मिळून न म्हणावे पर्येसी पाहता म्हणता पालक महाद्वेषी महानराव धारा पृथक करून त्रिपादाशी जपा मंत्र अनिशी पापे जाते ब्रह्मात्या देश अनंत पुण्य पाविजे. अंगुली जपे एक पुण्य पद अंगुलीने दशगुण शंखा मणीने होता शतगुण प्रबलमाला सहस्र स्फटिके सहस्र पुण्य मौलिके लक्ष गुण जाता पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे. कोटी गुण सर्णमाला कुश रुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चळा गोप माला धरून या जप करते मुलंगी जे मेरे पाप बोले जबर प्राणायाम केला त्रिवार मेरू लंगले पाप जाय. गायत्री जप 3 पदास प्रत्यय करावा. एकादश पापांचा सर्वत्र नाश त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तर शत जप करिता मोग पाप जाय त्वरित करावा. सहस्र एकचित उपपातके नासती महापातकादी दोषाश कोटी जप करावा. बरेसे जी जी कामना इच्छिशी त्वरित होय अवधारा जप करावा. मन दृढ न पावे मागे पुढे सहस्राधिक जातीकडे संभाषण आधी करू नये कडू नये आपुले
कोणा जरी इतके घडले शोचा शमन करावा इले शोष नाही उदारे. ब्राह्मणाचे दक्षिणकाना समस्त देवता आदी जण स्पर्श करीत तक्षणा पापे जाती परियसी. जपता निद्रा येसी अदुवाई जांभली आरी क्रोधयुक्त जपता भारी पापे घडते अवधारा. नेनताकडे इतके जरी आचमन करावे शकते अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपाव्या. कुंडी स्थापने अग्निशी करावे नित्य अवनासी वारा घालो नाही त्यासी हाती पर्ण मुखे. सुपे व्याधिष्ट ओय पर्ण वाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे पुंकलिय आयुष्य जाय हस्ती मुळी होय मृत्यू. पुंकनिय व्यंजनेशी वायू घालता अग्निशी काष्ट समुद्र पर्यसी जलित असावा. अग्नी देखा ज्वाला नित्य तयस्थानी आहुती घालावी तेजसने समिधा आणाव्या. ब्राह्मणे शूद्र हस्ते करू नये समिधा पुष्प दुर्वा देखा आणू नये. शुद्ध एका होमाव्य आहे ते विशेष सांगे नाव पर्यसी. साडे नावे निवार तांदूळ असे मनोहर गोधूम निर्धार यावनाळ राळे मुख्य असते. दाने प्रीतीमध्ये आहुती मुख्य कारण किंवा तन करणे उणे घृत संपर्क करावे. घृत असेल तर समासे तीळ पवित्र होमासे तिळाचे तेल पर्यसी तेही पवित्र असे देखा. सध्याय दिवस असे म्हणावे दशक्षीची अनदाध्याय होय त्या दिवशी त्याची ऋचा म्हणावी. तेही नाही एखाद्याचे मंत्र म्हणावे विशेष नम ब्राह्मणे मंत्र से 3 वेळा जपावे. 3 देवांचे धूम्रवन ऋषी जनांचे कृष्णवर्ण शरीराचे तिळार्पण करावे. यज्ञ पवित्र सव्ये निर्वाणीने करावे. ऋषींशी अपसावे पितरांचे तर्पण केले करत ऐसी रीती देवांचे अंजली एक ऋषीशी अंजुली देव सम्यक पितरांचे अंजुली तर्पण ऐसे करावे. स्त्रियांचे अंजुली देख एक व्यक्तिक्त माता बंधसिका सापज्ञ आचार्य नामिका द्वय अंजुली करावे. देव ब्राह्मपती ऋषीश्वरांशी अक्षता मुख्य तर्पण असे कृष्ण तीळ पितरांचे अनंत पुल्य पर्यंत जरी न करीतील अर्पण उदके मुख्य करी जाणं मुद्रिका असते ते सुवर्ण दर्भ पत्ववत्री करावे. पाय न धुता मंगळ स्नान तिला विन करता तर्पण श्राद्ध करे दक्षिणे विना निष्फल असे अवधारे. निश्चित बोलले त्याची तर्पण करावे. उदकेचे दीपावली चतुर्दशीची करावे पर्यस. अंग कारण कृष्ण चतुर्दशीचे यमाची नावे विधीची करावे तर्पण पर्यायाचे यज्ञपित सव्याने. एक तिळ घेऊन त्रिवारी अंजुळी देऊन यमाची नाम उच्चारणे तर्पण करावे भक्तीने. यमाची नाव त्रयोदशी सांगणे एका विस्ताराची यमधर्मराज नामेसे मृत्यू अतंग 4था जाण वैवत्सल काल देखा सर्वभूत क्षय एका 8वा औदुंबर नामिका नीलाय परमेष्ठी दव्य जाण वृकोदर चित्र देखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एक एका नदीत्याय पर्यायचा. समस्त पातके नाशते रोग व्याधी न पीडिती न घडे कधी अप्रमते शयनेश्वर महाबीडा. शुक्ल पक्ष मध्यमासी तर्पण केले अष्टमीचे विश्वानने पर्यसी वर्षपातके परिवार होते. असे तर्पण करून सूर्यनामे अर्धे दिने द्यावी. समस्त विद्वज्जने श्री नृसिंह सरस्वती परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्निका निरूपण नाम षट 63 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाचे पुढे कथा वार्तालिक श्री गुरु सांगते ब्राह्मणाचे काय निरूपले. त्यानंतर श्री गुरुमंती ब्राह्मणाचे कुरुरक्षा कारणाचे अग्निमंथन काष्टाचे संपादक कृष्ण मार्जर श्रीखंड दिवे आणि घृत तीळ कृष्णार्जिन छाग वस्त्र इतुकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकते. शुक्ल पक्षी सारसाचे पोषावे घरी पर्यचे समस्त पाप विनाशी देणू असावे आपले घरी. देवपूजेचे विधान सांगे एकमन गृह भरवे समार्जन देवकृ वर्चवे. हिरण रौप्य ताम्रसे अथवा मृतिका पात्रेचे संमार्जन करावे. दिशी निश्चित पात्रे सांगे न कांस्यपत्र कन्या हस्ती वरे अथवा शूद्र जाती न करावे. वस्त्र धरून वाम हस्ते दक्षिण हस्ते सार व्हावे. प्रारंभ करावा. नैऋत्य कवने रात्री न करावे. धक्क घेऊन अगस्त्य करणे गडे म्हणे. भस्म करून सार व्हावे. रंग माळिका घालून निर्मळ असावे. देवगुणे मग शुभासने बैसणे देवपूजा करावी. त्रिगाढ करे त्याची प्रातकाळी करावी. असे तोही न साधे पर्ययसे मध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेचे पुष्प व्हावे. भक्तीचे से न साधित असे भोजनाकाळी करावे. देवपूजा न करी नर पावे. त्वरित यमपुर नरकभोगी निरंतर एका ब्राह्मणे एकचित्त. देवपूजा करायसे विधानेसह पर्यसे उदक नारायण स्वरूपेचे पूजित तृप्ती जगन्नाथ. दुसरा प्रकार सांगणे एक अग्निपूजा अधिक मानस पूजा अतिशय विशेष एकचित्त पर्यसे. सूर्यपूजा करीत जन संतुष्ट होय नारायण. सामान्य जन स्टंडिल जन प्रतिमा पूजा स्वल्पवृद्धी अथ पूजा विधेनुसे ब्रह्मा पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मानस प्रत्यक्ष तुटे त्रैमूर्ती. स्त्री निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करवा. प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाची विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुने निरोपले पूजा करीन काष्टपाषाण त्याची अर्थ होती देवजन प्रसन्न होय पर्यसा. प्रणव मंत्राने 12 उदके प्रोक्ष आपल्या शीर्ष संकल्प करून यज्ञाचा कलश पूजा करावी. देव दक्षिण भागेची कलश सेवा पर्ययाची पूजा करावी. भक्तीची शंख पूजा करावी.
निर्माल्य काढणे विनयचे टाकावे नृत्य दिवशी धूतवस्त्र 15 वर्षे दिव्य ज्वलित करावा स्मरावे मने श्री गुरुचे मनोवाकाय कर्मेचे अर्चन करावे पीठाचे विधिपूर्वक चारिद्वारे पूजनीय दिशा पूजावे अर्चने शांताकार करादेने मग आवाहन मंत्रोक्त सहस्र शीर्षे ती आवाहने पुरुष वेद करा आसने आवाहनासे म्हणून पाद्य द्यावे अवतार मंत्र म्हणून त्रिपादुर्व यस द्यावे पर्याय तस्मादिराड मनायक देवाचे आचमन समर्पावे यत्न पुरुषानं मंत्रेचे स्थापन करावे देवाचे पंचामृत विधीचे स्थापन पूजा करावे पूर्व सुक्तादी रुद्र श्रुती मार्ग करून संन्यासी स्थापन करावे पर्यायचे एकचित्ते अवतार स्थापन करून देवाचे बसवावे शुभासनेचे तयज्ञमिती मंत्रसे वस्त्र द्यावे पर्यायचे तस्माद ज्ञात मंत्रसे यज्ञ पवित्र द्यावे देवासी येण्याचे मंत्र बंधाक्षराशी व्हावे अन्य भक्तीने तस्मात दक्षा अजायत यसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे व्हावे एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे व्हावेचे विधान सांगणे एका ऋषीजन आपण पेरिली कुसुमेचा गुण उत्तम पक्ष पर्यायचा पुष्पे असे निवडण्यात मध्यम प्रकाराचे वाहत क्रय करून विकत घेत सामान्य पक्ष पुष्पदान उत्तम मिळते विकत उत्तम पुष्प पुष्पेश्वत रक्त मध्यम अधम पित कृष्णचित्र अधमाधम वर्जा विशिळी पुष्पे देखा सचित्र अथवा क्रोभी भक्षक भूमीवर पडले एक पुष्प त्यावर देवाची शिळे नव्हे जान बिल्व पत्र तुळशी पर्ण सहस्रपत्र कमळे जान सताग्राह्य देवांची शतपत्रे बकुळ चंपकाची पाटले कमल पुन्हा गेसी मल्लिका जाती करवीरेसी कन्नारा पुष्पावर पावे विष्णुपूजा करावे यासी वर्जावे तुम्ही पुष्पेसी धनुर धतुर अर्क करवीरेचे रक्तपुष्पेवर जावे गिरी कर्णिका निर्कुंडेचे सेवक कपिस्थ करंजेचे अमळपत्र कुष्मांडेचे पुष्पे विष्णूचे वर जावे ही वाल्या दोषी दोही संकेत ऋषी पूजा करिता विष्णूची त्याचे याचे कारण वर्जा पुष्पे ईश्वराचे सांगे नाव परिसे कपिस्थ केतके शांकेसी श्याम पुष्पे वर जावे कृष्ण पिंगळ करतो देंक धाटके निंबादी पंचका बकुळ डाळिंब केतका माधवी पुष्पे वर जावे युतिका जाती रक्तपुष्पे वर जावे निवृत्ती ईश्वराचे नाही दोष गडती श्वेतपुष्पे मुख्य देका पूजा करिता गणेशाची वर्जन करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरुषे मंत्रेशी सुगंध तुपाय परमेशे ब्रह्मण्यवस्ते ते मंत्रेशी एकारती करावे मनोभावे चंद्रमामासो मंत्रेसे नैवेद्य देवा परिकरेचे तंबुल देता मंत्रासे नाभ्यासे म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजना सप्तसते ते मंत्र करणे देव वेदाहमे ते मंत्र करून पुष्पांजली अर्पावे धाता पुरस्थ मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठ देशी गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगणे एका विध्वजन अपसवेद एका प्रदक्षिणा करून नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विजदेका सन्मुख जाऊन वंदावे माता पिता श्री गुरुचे नमस्कार करावे शिवभय हस्ते कर्णास्पर्श एकोभावी वंदावे सवे पदावरी देका हस्त सवे हस्त स्पर्शनिका वामहस्त वामपदावरी देका धरून नमस्कार करावे माता पिता गुरुदाता भय अर्थ अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहित सपस्नीत गुरुस्थाने ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता समस्त असताची माता की आधिक इष्टमित्र नमस्काराचे दयांसी निश्चित स्थाना नमावया असे सांगेन तुझ्या तुम्हासी वय होणे असेल तशी नमुने विदोजने जपावा होमा करिता दुर्गे तले विजयता स्नान करती जोडी असं नमस्कार करू नये एक असते ब्राह्मणाचे नमुने पर्यायचे प्रयत्न मुखजनाचे करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्याचा संतुष्टावे देवासी प्रार्थना करावी भक्तीचे मग आच्या व्यसनकाधिका पूजा अर्पणे देवांचे हस्त ठेवणे पिठेची उत्तर पूजा करी हर्षे मग करावे उद्वासन माता पिता घात कियासी श्रुती शुनी शोपच चंडाळाचे अतिथी आले घराचे अन्न द्यावे परीचे न विचारा गोत्र कुडा अन्न करा तत्काळा विमुख झाले या परिवर्ष सोडा पित्र नये घराचे अन्न दानविना अन्नग्रहण करू नये साधूजन पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चंडयाना आचारावे तो येता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसे आला नर जरी भिक्षा घालिता पापधुरी वैश्वदेव पलासी यतीश्वराचे ब्रह्मचारी ते समय होते ते आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्याचे देखा ऐसे अतिथी पूजने मग करावे भोजन आपण करावे अन्न भिन्न प्रापंच एकचित्ते मंगल करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षणी क्षत्रियाशी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशांसी परियसन करती मंडल जीवी असते अन्न रस ते ती मी निशाचरी पिशाच असुर राक्षत एरी अन्न रस तेने अवतार उत्तर पूर्वाभिमुख देख पश्चिम मध्यमासे एक पितृकार्य उत्तरमुख सदा दक्षिण वर्धावे कांसेपत्र भोजनाचे तांबूल सहित अभ्यंगस्थान गृहस्थाचे मुख्य जाणयती ब्रह्मचारी विधवा स्त्रियसी वर्ध पुटके कांस्य ते जीवितावे माधस संध्याकाळी जीवितार्श महापातकी होय जाण्याचा वेग घेऊन बाळकासे जेवू नये श्राद्ध दिवशी आपल्या आसनाशी घालू नये ब्राह्मणाने बळी घालून चित्रगुप्ताचे काढावे सईचे फरीचे वामस तपूस धुवोनी विषेचे पात्र धूळ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिक आपोषण करावे मंत्रपूर्वका मग देव्या प्राणावती आपोषणाविध भोजन करी पाप विमोचन करी अष्टोत्तर गायत्री जपता दोष परिहरे
श्लोक अन्वैषानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रिता प्राणापानसमायुक्त पचान्यन्नं चतुर्विधं अन्नब्रह्मरस विष्णुभुक्त देवगिरिजरमण ईशामन्तत्वमिमनिने अग्निरसमंत्र पामग्याव प्राणाहुती आहुतिमंत्र पंचकेते तर्जनी मध्यमांगुळकृती प्राणाय स्वामनावे मध्यमानाविकांगुष्टस्य अपनाय स्वामनावे व्यानाय स्वामनावयास्य अनामिका कष्टस्य अंगुजे अंगुळे तर्जन कष्टकशी उदाहरणाय स्वामंतर्षी पंचांगुलीने पर्यस सपनाय स्वामनाय प्राणाहुती घेतल्याने दंतस्पर्श नाही जाणे जीवेने गिडवणे तक्षण मग धरिले मौन देखा मौन धरावायचे स्थान एक सांगेने एका तुम्हा विधान स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वरण फलने होम करिता न धर मौन लक्ष्मी जाय तक्षणे जेविता मौन न धरी आपण अपरमतेकडे त्याच्या शक्य असेल मंजले प्राणवगते तत्करे मौन धरावे अवधारी श्री गुणवंती ब्राह्मणासी पिता जिवंत असे ज्याचे अथवा ज्येष्ठ बंधू परेसी धरू नये मौनाचे श्राद्धान्न जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरेदान भक्षणे पूर्वी द्रवानान कठीणांमध्ये पर्ययसा भोजनांत समयाचे जेवावे पुन्हा द्रावांनासे बड न जाय पर्ययसे शीघ्र भोजन करावे जितका मावेला आपल्या मुखी तितका ग्रास घ्या विशेष अधिक किता ग्रासमुखी उच्चिष्ट बक्षले फळ देखा न बैसावे सहज बनवासे इष्ट सौर्य इत्यादिकांशी व्रतबंध विने पुत्राशी कन्या कुमारिकांशी दोष नाही भोजन करी स्नानविन होम न करता जेवी अन्न नव्हे ते कृम जान मने पाराशर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरण सविता पुनर्पे दीपा आणून लाविता मग भोजन करावे स्पर्श नाही जेविता केश कथा सांगता महादोषे दिसू नये व्योम आकाश अंधकारे जेवू नये न ठेविता शेष सेत जेवित अत्यंत दोष ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाण न करावे भोजन जेविता उच्चिष्ट भक्षण कुलश्रेयशी भोजन करिता निर्दोष पर्ययसी सभे घेऊन एकाचने अथवा आपल्या अंतरुणी प्राशन न करावे पाणी महादोष पर्ययसा कृष्णवर्णने सुनी आपण अपार दोष जेविता जाण सृजन वाढते का सेवेना उच्चिष्ट समान पर्यस उठून जावे प्रक्षालनासी गंडूष करून मग हस्त प्रोक्षण करावे गंडूष प्रक्षाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाण मुख प्रक्षालित पर्यशे मध्यम अंगुली दात घासी तर्जन अंगुष्ठ महादोषे रौरव नरक पर्यसी हस्त दाखवावे अग्नीची अनेक सांगिन पर्यसी बंधुवर्ग असे द्यासी पुसू नये वज्रे कर मग स्मरावे श्री गुरुसा अनेक स्मरावे कुलदेवीसी येणे परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्रविनवे श्री गुरुसी भोजन प्रकार मागितला मासी विधी निषेध अन्न कैसी निरोपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केले मार्जरे दान वायास घरी कुकुटादी करून स्पर्शले अन्न त्याजावे धेनु मूषक मुख स्पर्श अथवा संपर्क अधकेश त्यासवे अन्न बरवचे असेल उच्चिष्ट अन्नावळी घृत तैल समिश्रित शिळे अन्न पवित्र तळिले असव सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशा अन्नाचे वटक देखा शिळे नव्हते कधी एखाद्याशी लायपीठ देखा शिळी नव्हे परेसे यश शिळे अन्नाशी दोष नाही परेसे विटाळवता महादोष शिशुची स्थान असावे भोजन केल्यानंतर तांबूल द्यावे परी करत करमुख चूर्ण पूर्ण सतर द्यावे ब्रह्मसी पर्णविन कुर्मकुमुखी घालता आपण होय सुखी सप्त जन्मदरिद्र दुःखी अज्ञानी होयंत काळी भोजन झाली यानंतर वेदाभ्यास एक रमक जावे शयनगर त्याने विदे आचारावे खटक निर्मळ असावे वर्जावे त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वस्थ पिंपरी निर्गुण न करावे कटवा परेसे निषिद्ध जांभूळ काष्टाची वर्जावे प्रेत गजदंताची विष्टकाष्ट त्या जाविसाची भरवी असावी कटवाधिक गृही शयनपूर्वाभिमुखे सूरगृही दक्षिणमुखी प्रवास काढे पश्चिममुखे शयन करावे परेस सदा निषिद्ध उत्तर दिशावर कडफळ सांगितले विशेष विप्राचार आहे शुची मार्ग शुभाचर पूर्ण कुंभ ठेवून मंगळ द्रव्य घालावे वसे रात्री सुक्त म्हणावे परेश विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्थाने निजावयासी सांगे न एका समस्त ऋषी जीर्ण स्मशानेशी एक वृक्षतळी वर जावे गरुडाजवळे वर जावी आपण तळ्याची पाळी नदी स्थिर स्वादू वस्तू जवळे अगोदर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालते निजती जरी कटवाग वर्जावी त्यापुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरवैष्टन आकाशकाळी वर्जुने दीप सता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियसी असू नये श्री पासे रजस्वाला चतुर्थदेशी असावे जाणावे उपवतीसे दुष्ट न पडे असावे जाणावे उपवीतीसे दृष्टो न पडे योनिसी आयुक्षे न पर्यसी दीपवर जावे याचे कारण निळ वस्त्र नेसले श्रेयसी करिता संग पर्यसी पुत्र उपजे चांडायशी शुभ वस्त्र पर्यसी रजस्वला न होते श्रेयसी न करावा संग पर्यसी संग करता महादोषी आणि एक प्रकार असे 10 वर्ष होती कन्याशी रजस्वला सर्वत्रांशी एका तुम्ही समस्त ऋषी पाराशर सांगा ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पाविषयी कन्या होय 5व्या दिवशी 6व्या दिवशी पुत्र विषम दिवशी कन्या सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतू काळकुन चंद्रबळ असावे मूळ रेवतीचे संग करावा पर्ययसी कोपन असावा उभयतांशी संतोष रुपये असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांचे जे जे असेल मानेसी सत्वर तमोगुणेसी तैसा पिंड उपजे देखा तैसा ब्रह्माचा आचार सांगत झाला पराशर एकूण समस्त ऋषीश्वर त्याने परी आचार्य ती श्री गुरुमंती ब्राह्मणाचे आचार ब्राह्मणाचा आहे ऐसा जो आचार्य विधीचे दैत्य कैसे तया घरी ते वंदे होते देवांची कामदेवी होईल घराचे लक्ष्मीराया खंड्याची पुत्र पौत्रांती ना देती म्हणते श्री गुरुतयाचे आचार सांगितले तुझं हर्ष न जावे आता भिक्षाचे आचार करून सुखी येस जी जी इच्छी सी कामना होईल
निवृत्ती सत्यदाना कन्यापुत्र नांदती कोण संदेह न धरावा मानसी ऐसावर लादुनी विप्र गेला संतोषणी होता तैसे ताचने सकळ विष्ट लादला इति श्री गुरुचरित अमृते परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे मार्ग निर्गपन निरुमन नाम सप्तत्रिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धाचे पूर्व चरित्र झाले कसे विस्तारावे कृपेशी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकाशी तू जे जे मनापुसचे संतोष होता आम्हासे गुरुचरित्र आठविता नित्य समाधान देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परेसे आले असे काश्यप गोत्रचे नामतया भास्कर त्या दिवशी भक्तजन करीत होते आराधना उठविताचा तो ब्राह्मण भोजन करी म्हणून या संकल्प करून ब्राह्मण श्री गुरुशी भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कर घेऊन आला होता परेसे त्रिवर्गाचे पुरते देखा सर्व असे तंदुल कणिक वरकड प्रामाणिक सोपस्कर असे त्यापासे भोजन करता आला निशा आपण आला मठासे काठोडे ठेवी आपले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे असे चिताची भक्त ते आराधनेचे आरानुक नकसे नित्य जेवी समाराधने समस्त त्याचे असे ते पहा हे समाराधनेचे आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधने मास दिन क्रमेलावरी समस्त मिळून द्विजोरी पर्यास करती अपारी श्री गुरुमूर्ती केले बोलावी ते त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावे असे स्वयंपाक करी वेगेसे म्हणते श्री गुरु कृपा सिंधे कोणी श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विज झाला चरणावरती माटा टेकला हर्ष गेला आहे तेसे आणि द्रव्य शेरगृत शाखा दोन त्यापुरत स्नान करून शुचिवृत स्वयंपाक केला त्यावेळी समस्त ब्राह्मण त्यावेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणते आजी आमची पाळी जेवणाळ घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवित मिष्टान्न कैचा हा आला ब्राह्मण आजी राहिले समाराधन श्री गुरु म्हणते द्विजांचे नका जाऊ घरांशी शीघ्र जावे आंघोळीसे याची देवा तुम्ही आजी समस्त केले स्नानाशी गुरु बोलते ब्राह्मणाची शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मणा पर सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगत असे श्री गुरुचे ब्राह्मण निरोप देई जा धावून ब्राह्मण समस्त पाचार्य ब्राह्मण म्हणे ते तयाचे स्वयंपाक वावाय होईल निशी तू शीघ्र श्री गुरुचे भिक्षा करावी जाय वेगी ऐसे कोणी ब्राह्मण गेला श्री गुरु जवळपाशी आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेवो परात्री श्री गुरु म्हणते तयाचे नेम असे आजी आम्हासे सहपंक्तीने ब्राह्मणासे जेवू आम्ही निर्धारी ब्राह्मणासे आम्हासे जेवू वाडी घे तू पर्यसे जरी अंगीकारा न करसे न जेवू तुझ्या घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरु जे निरोप द्यायला माझे तुझी निरोप आम्ही शिरसी ब्राह्मणासहित जेवू घालेन ब्राह्मण म्हणे विचारे श्री गुरु असता पुरुषावतीने नकडे बोले कोणे परी आपले वाक्य सत्य करेल मग काय करी गो ब्राह्मण विनवी तसे करजण मजा नाही ती ब्राह्मण विनोद करते माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्यांची निरोपी ते जा वेगेचे बोलाविने आणि ब्राह्मणाचे भोजन करा म्हणून शिष्य गेला दावत समस्त ब्राह्मण ते बोलावित स्नाने करून आले तुझे श्री गुरु माझं वाडी का श्री गुरु निरोपी ते तयाशी पत्रावळी करा वेगेचे जेवा जसं कौटुंबेचे ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्र पत्रावळी करावे तुम्ही तत्काळ उभा होता तो ब्राह्मण त्याचे स्वामी गुरुपती या समस्त ब्राह्मणाची विनंती करावी तू आहे की तुम्ही यावे सहकुटुंबीचे आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवित असतो तो ब्राह्मण विज म्हणते त्याचे असं ना काय जेव्हा म्हणतो आम्हा वृद्ध ब्राह्मणाचे म्हणते निंदा करावा श्री गुरु एक ते जैसे श्री गुरु निरोपी ते तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरावे म्हणून सगळं पत्रावरती करते ब्राह्मण ते श्री गुरुपासी त्वरित करिता झाला उपचार्य मनपूर्वक करिता भक्ती बरवी केली मंगलारती तेने गिरी संतोष दे ठाय घालते म्हणून वेगळे स्वयंपाक आणून आपणाजवळ ठेवीत म्हणत इथं हे वेळी आणून तत्काळी श्री गुरुजवळ ठेविला श्री गुरु म्हणते ब्राह्मणाचे आमूचे वस्त्र घेऊन अन्नाचे झाकून ठेवा आम्हापाशी म्हणून वस्त्र देतील तर एवेळी झाकले वस्त्र अन्नावरी कमंडली उदक ठेवी करी श्री गुरु प्रोक्ष अन्नावरी अभिमंत्रून त्यावेळी बोलावून म्हणते ब्राह्मणाचे उघड नको अन्नाचे काढून नेऊन समस्तांची वाडी वेगी म्हणून ये तूप घालून गटात ओतून घे आणि का तर वाडी वेगे असे म्हणत निरोप देते श्री गुरु म्हणते ब्राह्मणांचे वाढू लागला द्विजाचे आणि कुठले बहु असे वाढू लागले त्यावेळी भरून नेते जितके अन्न पूर्ण मागुते परिवृत गुरुत भरले असे पूर्ण घटवतने नेतात वाढेले समस्त पंक्तीचे सहपंक्ती श्री गुरुशी जेवित अति अतिहर्षी द्विजवर पुस्तसे गुरुत असे आपले करी वाढी तसे महापुरी विप्रमंती पुरे करी या खंठवरी जेविल तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त साक्षण करी मुखा उच्चिष्टे काढे तत्काळीत आश्चर्य म्हणते त्यावेळी तांबुलादी देती समसांचे श्री गुरु बोलून तयांशी बोलवा म्हणते आपल्या कलत्र पुत्रांशी समस्त येऊन जेवतील आले विप्रकुडी समस्त जेवण गेले पंचामृत श्री गुरु मागती निरोपित श्रुद्राद्री राम लोक बोलवा त्यांचे स्त्रिय पुत्र कलांश्रयित बोलवी शीघ्र असे म्हणत पाचार्य आले समस्त जेवण गेले त्यावेळी श्री गुरु पुस्ती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगतील स्वामीयांचे अत्यंत आहेत जे उरले बोलवा त्या समस्तांशी अन्न द्यावे वाढून त्याचे जितके मागते तृप्त तितके द्यावे अन्न वेगेत तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगत ते गुरुनायक डांगुरा पिठा ग्रामात कोणी असते श्रुदाक्रांत त्याची बोलवा त्यारे ते ऐसे श्री गुरु निरोपित हिंडोले ग्रामीत यावेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परेसे मग निरोपित्वादी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागून जाऊन अन्न पाहिले आपण जितके केले होते तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणते त्याचे घेऊन जावे अन्न तर त्याचे घालावे वेळा ते जड जाण्यास होतील ते जीव इतके झाले श्री गुरु त्या द्विजाती पाचार वर देते दरिद्र दुरी पुत्रपौत्र होते तुझे समस्त झाले तर तसं देखील अति कौतुकात म्हणतो अन्न केले होते किंचित 40 सहस्र केवी जेविले एक म्हणते श्री गुरु करणे असेल अन्नपूर्णे अवतार पुरुष परिपूर्ण श्री गुरु सरस्वती
नरदिस्तु दंडधारी सत्यत्रयमूर्ती अवतारी न कळे महिमा वसे अपारी म्हणते लोक अनेक आणि अपार चरित्राता अमित होय सांगत क्षितीवरी समस्त दैवते त्यांची नवे समर्थ इति से गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्ती कजिदचस्तु सहस्रभोजन नाम त्रिविंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.